हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याची शक्यता। तर हर्षवर्धन पाटलांच्या मुलांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर तुतारीचं स्टेटस। भाजपमधून तिकीट मिळणार नाही असं वाटणारे आता दुसऱ्या पक्षात चालले। हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चंद्रकांत पाटलांचा निशाणा। जेव्हा महायुतीचं सरकार येईल तेव्हा ते पश्चाताप करतील, चंद्रकांत पाटलांचा टोला। सत्तेबाबत वक्तव्य। अमित शहांच्या वक्तव्याचा दसरा मेळाव्यात फडशा पाडणार। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पक्षाचं नवं गोंधळ गीत प्रसिद्ध। शिवतीर्थावर दसऱ्याला घुमणार उद्धव ठाकरेंचाच आवाज। मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाच्या मेळाव्याकरता शिवाजी पार्कची परवानगी। वंचित बरखास्त करून आरपीआय मध्ये एकत्र या। रामदास आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन। जागा वाटपावरून महायुतीलाही गृहीत न धरण्याचा दिला इशारा। अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढण्याची शक्यता। गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता। काही नियमांमुळे निवडणूक जाहीर करण्यास उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे शरद पवार पक्षाच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी टळली। 2.5 वर्षांपासून कोर्टात न्याय मिळत नसल्याची उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत। पुण्यामध्ये 2 चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या व्हॅन ड्रायव्हरला पॉक्सो गुन्ह्याअंतर्गत अटक। संतप्त पुणेकरांनी वानवडी पोलीस स्टेशनमधली व्हॅन फोडली। बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी पूर्ण करा, हायकोर्टाचे आदेश। 18 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना। कैद्याला जात बघून काम देणं बंद करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश। कैद्यांच्या यादीतला जातीचा रकानाच काढून टाकण्याचे निर्देश। स्वातंत्र्याचा 75 वर्षांनंतरही जातीचा राक्षस संपू शकलो नाही याची खंत। संभाजी भिडेंनी पुन्हा तोडले तारे। हिंदू समाज म्हणजे महामूर्ख जमात असल्याची टीका। तर गणेशोत्सव, नवरात्र मिरवणूक आणि करमणूक सुरू असल्याची खंत। सणासुदीच्या तोंडावर सोन्याने खाल्ला भाव। तोळ्याचा दर 78,500 वर। एकाच दिवसात 1000 रुपयांनी सोनं महागलं। इस्रायलचा दक्षिण लेबनॉनवर पुन्हा हल्ला। हिजबुल्लाहच्या 15 दहशतवाद्यांचा खात्मा। लेबनॉनच्या प्रत्युत्तरात इस्रायलचे 3 रणगाडे उद्ध्वस्त। युद्धभूमी लेबनॉनमध्ये एबीपीचा नेटवर्क ग्राउंड झिरो रिपोर्ट। तळहाती शीर घेऊन जगविंदर सिंग यांची लेबनॉनमधून एक्सक्लुझिव्ह बातमीदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।